आज विचार केला होता की काही वेळ स्वतःसाठी पण काढून घेईन, पण माझी बाई आज माझ्या आधीच उठून गेली. आणि उठल्यानंतर तिची एकच डिमांड राहते, मम्मी मला शिव दाखव, मला खो दाखव. नाही तर मग आमच्या बाईच्या रडणंच चालू होऊन जाते ना. घेण्यानी तर ते एवढी आहे की ऐकतच नाही. आता का तिचं करू मी काही नाही समजत. थोडासा मूड फ्रेश झाला आमच्या बाईच्या, माझ्याकडे कशी पाहते. तिला म्हटलं छान मस्त सगळ्याला बाय बाय कर. छान बाय करून तिला कसा तरी तिनं जीवाभावावर. त्यानंतर आमचे सूरज दादा पण निघून गेले. गुड मॉर्निंग सूरज दादा, चला तुम्ही बी आपल्या कामाला लागा आणि मी पण आपल्या कामाला लागते. पण कामाला कसं लागणार, आज आमची बाई काही मला सोडतच नव्हती. तिचे घिणीरच चालू होती. कधी कधी तिचे बाबा नाही राहिले तर ते अशीच करते. आज तिचे बाबा काही होते नाही, ते नाईट ड्युटीला गेले होते. तिला सांभाळायला पण कोणी नव्हतं. कसं तरी आज तिला मी मॅनेज करून घेतलं. तिचा मूड फ्रेश झाला. छान मस्तपैकी आज मला डान्स करून दाखव. तिला म्हटलं सगळ्याला छान मस्त डान्स करून दाखव. आणि ते अदामधात काही ना काही तिची मस्ती चालूच राहते. आपल्या दादाला घेतलं, हा तिच्या दादा आहे, याचं नाव आरव आहे आणि त्याला ते अऊ म्हणते. अऊ समजते तिला. दादाला घेऊन बसली आहे. आता मी म्हटलं बाई तोपर्यंत खेळत आहे तर मी आपलं स्वयंपाकाचं निपटवून टाकते. हिचे बाबा येईनच, त्यानंतर त्यांना ड्युटीवर जायचं राहते. पटापट आपला स्वयंपाक निपटवून घेतो. मग कसं मग बाईला मग तयार वगैरे करायचं राहते. आज ते म्हणत होते का शिमला मिरचीची भाजी बनव. मी म्हटलं ठीक आहे, आज शिमला मिरचीची भाजी करून घेऊ आपण. त्यानंतर आली आहे अजून, मला घेऊनच बस. असं कसं चालणार बाई. मग तिला खाली नेऊन ठेवलं तिच्या आईपाशी. मी पटापट पोळ्या निपटवल्या. मग काही वेळाने तिचे बाबा आले तर तिला घेऊन आले वरतं. आता हे एवढी नाटकबाजी आहे. बाबा आले तर बरोबर खेळायला लागले आणि अशी मला ते किती त्रास देते. बाबा तिला सांभाळत होते. मी म्हटलं आज थोडंसं नाश्ता वगैरे करून देतो. काही वेळ ते तिला पाहत होते, पण ते एका ठिकाणी राहत नाही ना. त्यांच्या सगळ्याचे निपटवून दिलं आणि मी मग लागली माझ्या कामाला. आपले कामं निपटवून घेतले पटापट. हा व्ह्यू छान वाटत होता. हलकी ऊन, हलकं बादल छान वाटत होते मला असं सीन आवडतात. त्यानंतर सगळं काही मी कॅचअप करून घेतलं. मला आवडलं, मी कॅचअप करून घेतलं. आणि आपला पोछा मारणं मी चालू करून दिलं. पोछा झाला. त्याच्यानंतर मग बारी आली कपड्याची. कपडे वाढून घेतले. मी म्हटलं आंघोळीच्या आधी कपडे निपटवून टाकते. त्यानंतर मग राहिलेच कोणते कामं, फक्त कपडे खडे करायचे, तेही करून टाकले. काही वेळाने मग आरू आली. म्हणे दीदी बाई रडत आहे, बाईला घेऊन येऊन जा. म्हटलं ठीक आहे, आणते तिला. बाईला आणलं वरतं. म्हटलं बाई आता तू छान मस्तपैकी झुजून जा. वरतं आणलं तर झाली बाईची मस्ती चालू. कॅमेरा पाहिला का झालं बाईचं नाचणं चालू. तिला म्हटलं तू छान सगळ्याला मस्त क्यूट मस्त ॲक्शन करून दाखव. नाही, आधी तू मला पाणी दे, त्याच्यानंतर मी नाचणार आणि सगळ्याला छान मस्तपैकी नमस्कार करणार. माझी आंघोळ वगैरे निपटली. आणि मला काही क्लासला जायचं नव्हतं. मी काल तुम्हाला सांगितलं होतं की मी आज 2-3 टॉपिक जास्त केले. का बरं, कारण माझ्या कॉन्सेप्टची ट्रिप गेली होती द्वारका वॉटर पार्क. मी गेली नाही. आता जे नव्हते गेले त्यांना सुट्टी होती. मी म्हटलं आता घरी यावं, तर जेवढं काही मी आतापर्यंत प्रॅक्टिस केली आहे ते सगळं मी हायलाईट करून घेतलं. आणि मग त्यानंतर ज्याच्यामध्ये मला डाऊट आहे ते सगळं मी दीदीला विचारून घेते. दीदी मग मला कसं ना जे हायलाईट राहिलं ते सगळं मग ते मला बरोबर निवांतपणे सांगून देतात. आणि माझी टीचर खूप छान आहे, ती मला खूप चांगली शिकवतात. असं नाही का तुला हे येत नाही ते येत नाही असं कधी नाही म्हणतात. त्यानंतर मला डॉक्टरसोबत माझी अपॉइंटमेंट होती. दाताची पिन टाईट करायची होती तर मी त्याच्या दवाखान्यात चालली गेली. त्यांनी मला 2:30 वाजता बोलवलं, पण मी थोडीशी लवकरच गेली कारण बाई काही राहत नव्हती. तिला तिच्या आईकडे ठेवलं आणि मग मी क्लिनिकमध्ये आली. त्यानंतर क्लिनिकमध्ये गेली तर मला जास्त गर्दी नाही दिसली. असं वाटलं की नंबर लागून जाईन बा लवकर. पण मी असा कधी विचार करीन आणि असं होईन असं कधी होणार नाही. काकाजीला म्हटलं काकाजी किती वेळ आहे. काकाजी म्हणे मी स्वतः 2 घंट्यापासून बसून तुले का सांगू बाई. म्हणे ठीक आहे काकाजी. थोडा वेळ मी वेट केला. सगळेजण माझ्या आधीच जात होते. म्हटलं आणखी किती वेळ आहे बाबा. विचार केला. मी जेव्हाही काही चांगला विचार करून येतो माझ्यासोबत हमेशा उलटच काऊन होते. काही वेळानंतर मग माझा नंबर लागला आणि मग मी घरी जायला निघाली. सर्वांना